सन्माननीय 20 कोटीच्या अँब्युलन्स विदाउट रजिस्ट्रेशन पडलेले आहेत पुण्यामध्ये. याच्या बाबतीत आपण चौकशी केली का? त्याच्यावरती वारंवार मीडियामधनं बातम्या येत आहेत. त्याच्यात रजिस्ट्रेशन आहे. 108च्या 20 कोटीच्या अँब्युलन्स पडलेले आहेत पुण्यात. त्याचे पेपरमध्ये फोटो 35 कोटीचा आकडा दुरुस्त केला विरोधी पक्षनेत्यांनी. आणि बाईक अँब्युलन्स पण आहेत. जर आपल्याकडे पडलेले अँब्युलन्स आहेत त्या आपण अजून वापरू शकलो नाहीत तर त्याची कारणं काय आहेत की ते अशाच का धूळ खात पडलेले आहेत? म्हणजे आजही कळत नाहीये की ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अँब्युलन्स आपल्याकडे पडून आहेत, धूळ खात पडलेले आहेत. नवीन अँब्युलन्स घेतलेले आहेत त्याच 108च्या. अरे कोणाला नाही तर प्रसाद लाडना द्या चालवायला, ते चालेल ना, ते चालवतील. पण अशा धूळ खात का ठेवल्या आहेत त्या? तर त्याच्या बाबतीतली माहिती द्या की त्या का धूळ खात पडलेल्या आहेत आणि त्या कधीपर्यंत वापरात काढणार? सभापती महोदय, ज्या अँब्युलन्स पडलेल्या आपल्या त्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये पुण्यात ज्या आहेत त्या 102च्या अँब्युलन्स होत्या, 108च्या नाही. 108च्या अँब्युलन्स पूर्वीपासून ज्या कामात आहेत शववाहिका आहेत. आणि त्या शववाहिकांचा सुद्धा उद्देश असा होता की पूर्वीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं कोरोनामध्ये आपल्या सगळ्यांना एका बाजूला कोरोनाच्या पेशंट्सला आणि त्या पेशंट नंतर त्यांच्या दुर्दैवानं मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना जो आर्थिक त्रास होत होता, त्यानंतर ह्या आपण अँब्युलन्स घेतल्या. या अँब्युलन्सची मागणी एका बाजूला प्राधान्यक्रमानं आपण ठरवली आणि त्या प्राधान्यक्रमाप्रमाणे पहिल्यांदा महानगरपालिकांबरोबर दुसरा टप्पा जो असेल तो मोठमोठी हॉस्पिटल्स आणि तालुक्याची ठिकाणं आणि विशेषतः दुर्गम आणि आदिवासी तालुके अशा पद्धतीने प्राधान्यक्रम करून आपण ठरवले. पुढच्या 8-10 दिवसांमध्ये त्याच्याबद्दल निर्गत केली जाईल. सन्माननीय सदस्य शिंदे साहेब. सभापती महोदय, या ठिकाणी लक्षवेधीमध्ये सन्माननीय सदस्य प्रसाद लाड यांनी डॉक्टर्सची कमी किंवा औषध पुरवठा या संदर्भाने प्रश्न उपस्थित केले होते. त्यासोबत त्यांनी हॉस्पिटलमधील उपहारगृहांबद्दल देखील प्रश्न उपस्थित केला होता. आपण याच्यामध्ये तपासून घेऊ वगैरे याची उत्तरं निश्चित दिलेली आहेत. याही पलीकडे मी जाऊन सूचना किंवा सूचनाही करेन आणि प्रश्नही विचारेन की आजही अनेक हॉस्पिटल्समध्ये महापालिका असेल किंवा आपल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये असेल बरेचदा जे काही जेवण येते पेशंट्सना ते जेवण पेशंट नाकारतायत कारण त्याचा दर्जा हा अतिशय निकृष्ट दर्जा आहे. आपण पेशंटला जेवण देतो ते एक सकस अन्न किंवा आरोग्याच्या दृष्टीने एक चांगलं अन्न. मी आता हॉस्पिटलची नावं घेत नाही, परंतु हॉस्पिटलच्या जे जेवण पुरवठा सध्या अन्न पुरवठा जेवण पुरवठा होतोय, शासन या सगळ्यावर कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी एखादी दक्षता समिती अशा पद्धतीने कुठेतरी निर्माण करेल का? कारण त्या ठिकाणी अशा तऱ्हेने नियंत्रण किंवा लक्ष ठेवणे गरजेचं आहे. त्यामुळे अशा जे जेवण पुरवठ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी शासन त्या ठिकाणी दक्षता यंत्रणा निर्माण करेल का? एक. दुसरं, या ठिकाणी उपहारगृहाबद्दल आपण बोललेला, माझी आपल्याला सूचना आहे किंवा सूचनेच्या माध्यमातून असं आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये शिवभोजन ही अन्न थाळी अतिशय प्रसिद्ध झाली होती. आपण हॉस्पिटल्समध्ये या शिवभोजन थाळीला तिचं पुन्हा त्या ठिकाणी पुनश्च सुरू करणार का? सभापती महोदय, सन्माननीय आमदार सुनील शिंदे साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे, खरं तर जी त्या ठिकाणी होत असणारी एकूणच जेवणाची व्यवस्था आहे, पेशंट्सच्या साठीची जेवणाची व्यवस्था आहे ती क्वालिटीची असलीच पाहिजे. मला असं वाटतं की अशा पद्धतीची कुठं जर दुरुस्ती उणीव असेल तर तात्काळ आपण सांगा, त्याच्यावरती कडक कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ जेवणच नव्हे तर क्वालिटी मेडिसिन, क्वालिटी फूड आणि क्वालिटी सगळा संपूर्ण परिसर जो आहे तो होणं आणि मगच निश्चितपणानं आपण ते सगळं काम करू शकतोय. अशी कुठेही जर असेल तर निश्चितपणानं त्याच्याबद्दल तात्काळ कारवाई करण्याबद्दलचे निर्देश देण्यात येतील. आता राहिला दुसरा भाग, त्याच्यासाठीची कमिटी नेमण्यात येईल काय? तर ऑलरेडी आपण सगळीकडे एका बाजूला ग्रामीण रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, PSC असतील आणि मोठमोठाले हॉस्पिटल असतील, त्या ठिकाणी आपण त्या कमिट्या नेमलेल्याच असतात. तिथले पालकमंत्री, तिथले आमदार, तिथले लोकप्रतिनिधी, तिथल्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या सगळ्यांच्या कमिट्या नेमलेल्या असतात. त्या सगळ्या कमिट्यांच्या माध्यमातून राईट मॉनिटरिंग होत असतं. तथापि आणखीनही काही तक्रारी किंवा सूचना असतील तर त्या सगळ्या सूचनांच्या अनुषंगानं कडक कारवाई करण्याबद्दलचे निर्देश सरकार देईल. सन्माननीय दानवे साहेब. सभापती महोदय, परब साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला 109 म्हणजे शववाहिकांचा, माझा मुद्दा असा आहे की 108 जी आहे आपली रुग्णवाहिका सगळ्या ठिकाणी अतिशय त्याची अवस्था आत्ताच्या घडीला खराब आहे.
वेळेवर ॲम्ब्युलन्स पोहोचत नाही, ॲम्ब्युलन्स कमी झालेले आहेत, ड्रायव्हर्स ठिकठिकाणी वारंवार संपावर जातात. कोणती एजन्सी काय एजन्सी मला माहिती नाही. माझ्या मते याचं टेंडर संपलेलं आहे, पण वारंवार मुदतवाढ या 108ला दिली जाते. नव्यानं 108च्या ॲम्ब्युलन्स घेण्याचं सरकारचं ठरलेलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे जे 109 पण आहे, अनेक ठिकाणी ॲम्ब्युलन्स सभापती महोदय घेतल्या जात्या, परंतु फक्त ड्रायव्हर्स नाही. या अँगलनी अनेक जिल्हा रुग्णालयामध्ये, उपजिल्हा रुग्णालयामध्ये कित्येक ठिकाणी कोविडच्या काळामध्ये आपण आमदार निधीतून, खासदार निधीतून ॲम्ब्युलन्स बऱ्याच घेतलेल्या आहेत, परंतु या सगळ्या फक्त ड्रायव्हर्स नसल्यामुळे सगळ्या ॲम्ब्युलन्स तशाच्या तशा पडल्या आहे. माझा मुद्दा असा आहे की 108च्या ॲम्ब्युलन्सचं आधुनिकीकरण आपण करणार होतात. त्याच कंपनीला आपण सेव्ह करतात का? नेहमी तीच कंपनीला मुदतवाढ देतात. मला असं वाटतं या 108च्या बाबतीत येणार काळात लवकरात लवकर निर्णय घेणार का? सभापती महोदय, विरोधी पक्ष नेत्यांनी विचारलेला जो प्रश्न आहे, 108च्या कामकाजामध्ये 10 वर्षापूर्वी 2014ला 108 सुरू झालं. तत्कालीन काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणानं 108चं काम झालं, परंतु 10 वर्ष झाली. 10 वर्षांमध्ये त्या एकूण गाड्यांचा सगळा कार्यकाल संपला. आवश्यक असणाऱ्या सगळा मेंटेनन्स आणि त्यामुळे क्वालिटीवरती सुद्धा परिणाम झाला. पहिल्या टप्प्यामध्ये 957 गाड्या होत्या. आता 957च्या ठिकाणी आपण नवीन ज्यावेळी प्रपोजल केलं त्यावेळी साधारणतः 1700, 1750 ते 1800 पर्यंतच्या गाड्या आपण प्रपोज केलेत आणि या माध्यमातून आपण टेंडर काढलं. या टेंडरमध्ये बऱ्यापैकी लोक क्वालिफाय झालेत. निर्णय अंतिम क्षणात असतानाच निवडणुकीची आचारसंहिता लागली. आता थोड्याच दिवसांमध्ये त्याच्याबद्दलची क्लॅरिटी होईल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं 108 की ज्या लोकांना मगाशी आपण काही सूचना मांडल्या की ज्याच्यामध्ये ज्याला असं म्हणतो गोल्डन आवरमध्ये सुद्धा त्या ॲम्ब्युलन्सचा उपयोग होईल, अशा पद्धतीचे ॲम्ब्युलन्स लोकांसाठी उपलब्ध पण करतोय. सन्माननीय सदस्य चित्रताई वाघ. धन्यवाद सभापती महोदय. या संदर्भामध्ये माननीय आरोग्य मंत्र्यांना एक प्रश्न होता की 108च्या बाबतीमध्ये 7-8 वर्ष झाले एक्सटेन्शन चालू आहे आणि त्याची अनियमितता जी आहे ती फॉरेन्सिक रिपोर्टमधून सुद्धा समोर आली आहे. 3 प्रश्न आहेत. या बाबतीमध्ये आपण नवीन टेंडर काढणार आहात का? फॉरेन्सिक रिपोर्ट जो आलाय तो तुम्ही पटलावर ठेवणार आहात का? आणि चुकीचं काही असेल तर त्यावर कारवाई होणार आहे का? धन्यवाद. सभापती महोदय, मी यापूर्वीच्या प्रश्नांमध्ये सुद्धा सांगितलं की 108चं